इंडिया अगेन्स्ट करप्शन ही एक मोठी चळवळ खरं म्हणजे पुणे जिल्ह्यातून सुरू झाली असं म्हणायला हवं, कारण अण्णा हजारे या चळवळीचा एक चेहरा होते. त्यांच्या सोबत जे बिनीचे शिलेदार सगळे होते, जे महत्वाचे लोक होते, त्यामध्ये अरविंद केजरीवाल, ज्यांना या सगळ्या चळवळीच्या मागचं थिंक टँक म्हणता येईल असे होते. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी होते. कुमार विश्वास असतील, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि म्हणजे भूषण पिता पुत्र आणि अनेक मंडळी. या सगळ्यामधून जी चळवळ उभी राहिली, त्यातून नंतर अरविंद केजरीवालांचं नेतृत्व समोर आलं आणि त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. अर्थातच हे अण्णा हजारेंना मान्य नव्हतं, कारण कुठलाही राजकीय पक्ष स्थापन करायचा नाही किंवा राजकारणात उतरायचं नाही हे त्यांचं ठरलेलं होतं. तथापि अरविंद केजरीवालांनी तो पक्ष काढला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यानंतर त्यांना मिळालेलं जे यश आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. सत्ताकारण या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आम्ही याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत माझे नेहमीचे दोन सहकारी अनिकेतजी जोशी आणि विशाल राजे हे दोघंही आहेत. तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. अनिकेतजी, अरविंद केजरीवाल या चळवळीतून उभं राहिलेलं नेतृत्व आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा फक्त जनलोकपाल हे जे विधेयक त्यांना आणायचं होतं, जे पूर्वीच्या युपीए सरकारने लोकपाल विधेयक योग घातलेलं होतं आणि त्याला विरोध म्हणून हे उभं राहिलं की जनलोकपाल असं असावं. त्यामध्ये खास करून राजकीय व्यक्तींवर जर काही गंभीर स्वरूपाचे आरोप झाले तर त्यांना कशी शिक्षेची तरतूद असावी, त्यांनी सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात राहावं की नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि आता जो अरविंद केजरीवाल आज ज्या ठिकाणी उभे आहेत, तर तुम्ही याचा एक कसं बघताय? असं हे थोडंसं असं झालेलं आहे की अरविंद केजरीवाल हे ज्या चळवळीतून आले आणि ज्या भ्रष्टाचार विरोधात ते एक चेहरा म्हणून पुढे आले, त्याच्या नेमके उलट चित्र आज दिल्लीमध्ये दिसत आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांचे अनेक सहकारी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठे आरोप लागले. पहिल्यांदा तर त्यांनी मुख्यमंत्री निवास, आपण साध्या घरात राहू, आपल्या नेहमीच्या जे माझं घर आहे तिथेच मी राहणार, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा बंगला तयार केला आणि तो प्रचंड खर्च करून सजवला. त्याच्यावरती अतोनात खर्च झाला, अशा अनेक बातम्या गेल्या वर्षभर आपण पाहत होतो. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी त्यांच्या मद्य धोरणाची चिरफाड सुरू केली आणि त्याची सीबीआय इन्क्वायरी सुरू झाली. त्यानंतर केजरीवाल यांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यांचे 4 सहकारी आजही तुरुंगात आहेत आणि त्यातले त्यांचे जे मंत्री आहेत विश्वासू आणि त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांना अद्याप बेल मिळू शकत नाहीये. त्यांना सुप्रीम कोर्टाने परवा देखील बेल नाकारलेली आहे, हायकोर्टाने बेल नाकारलेली आहे. आणि केजरीवाल हे काही अटी शर्तीवरती फक्त या निवडणूक प्रचारापुरते बाहेर आलेले आहेत. त्यांचा आता जो काही जामीन आहे तो 1 तारखेला संपेल, 1 जूनला, अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. अशा परिस्थितीमध्ये केजरीवाल आज ज्या पद्धतीची भाषणं करतायत, दिल्लीमध्ये रस्त्यावरती फिरून लोकांना असं सांगतायत की मला जर तुरुंगात जाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही माझ्या पक्षाला मतदान करा. मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या संदर्भात तुम्ही कुठलेही विधान करणार नाही अशा प्रकारची अट घालून त्यांना सोडलेलं आहे. त्या जामिनाला अनेक लोकांनी विरोध देखील केलेला आहे की हे कशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय करू शकतं, असे प्रश्न विचारले गेले. अशा स्थितीत केजरीवाल आज असं जे विधान करतात त्यांनी या खटल्याचा संदर्भ मतदानाशी लावलेला आहे आणि हे माझ्या मते त्यांची जी काही बेल कंडिशन आहे त्याच्या विरोधात जाणार आहे. पण असं असलं तरी दिल्लीतील सर्वसामान्य माणसाचा आज देखील त्यांना पाठिंबा आहे असं चित्र आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये 4 ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. 3 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि ते काँग्रेसच्या बरोबर इंडी आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद त्यांना आघाडीने दिलेली आणि आघाडीला त्यांनी ताकद दिलेली असं दिसत आहे. अशा वातावरणात ते आज एका कोंडीत सापडले असं आपण म्हणू शकतो. विशालजी, तुमच्याकडे येते मी, कारण हे प्रकरण, याची चर्चा, केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची चर्चा ही होत आहे आणि ती अजून अद्याप मावळली नाही. आणि अटी शर्तींवर ते जामिनावर बाहेर असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची एक विश्वासू सहकारी आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या स्वाती मालिवाल यांच्यावर त्यांच्या घरात मारहाण झाली असा त्यांनी आरोप लावलेला आहे. तशी तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या मुलाखती आणि माध्यमांमधून याची चर्चा सुरू आहे. तर
या प्रकरणाबद्दल काय म्हणाल तुम्ही? आणि आपण केजरीवालांचा एकंदरच जो प्रवास आहे, राज्यातले प्रवास, तो आपण त्यानंतर एकंदर कसं आहे, म्हणजे जे तुम्ही सुरुवातीला म्हणाल्यात किंवा जनचळवळीतून आलेलं नेतृत्व, माझा मुळात केजरीवालांच्या नेतृत्वाला हाच आक्षेप आहे की हे चळवळीतून आलेलं नेतृत्वच नाहीये. कारण चळवळी ज्या आपण वाचल्या, ज्या पाहिल्या, म्हणजे सुरुवातीच्या काळामधली स्वातंत्र्य चळवळीपासूनची असेल किंवा नंतरची भूदान चळवळ असेल, नंतर दलित चळवळ असेल, किंवा भ्रष्टाचार निर्मूलनाच्या संदर्भातली किंवा जनलोकपाल संदर्भातली अण्णा हजारेंनी सुरू केलेली चळवळ असेल, ह्या चळवळी आणि या चळवळीमध्ये कुठे म्हणजे याच्यामध्ये या चळवळींमधला आणि केजरीवालांच्या त्याच्यातल्या प्रवेशाचा हा जो पार्ट आहे ना, हा खूप वेगवेगळा आहे. म्हणजे केजरीवालांनी सगळं काही ठरवलं, म्हणजे जसं ते कॉर्पोरेट जगतातून आलेले ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं ठरवलं की मी असं 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 करेल आणि मग मला त्याच्यातून आउटपुट काय पाहिजे, तर हे पाहिजे, म्हणजे सत्ता पाहिजे. तर या पद्धतीने चळवळींचं कधीही नेतृत्व करत असताना आपण जर पाहिलं असेल तर चळवळीचा उद्देश हा फक्त तो प्रश्न सोडवण्यापुरता किंवा सामाजिक कुठेतरी त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी म्हणून ती चळवळ आहे. त्याच्यातल्या नेतृत्वाला राजकीय कितपत यश मिळालं हा भाग वेगळा. त्या चळवळींशी जुळलेले जे बाकीचे लोक आहेत ते त्या चळवळीत आले, नंतर मग राजकीय क्षेत्रात आले आणि मग तिथून काहीतरी मिळालं, मग त्याच्यानंतर मग राजकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी झाले किंवा मग लालू प्रसाद यादवांसारखे पुन्हा तिकडे याच्यामध्ये म्हणजे भ्रष्ट मार्गाला लागले काही राजकीय नेते. तर हे सगळं पाहत असताना केजरीवालांचा मुळातच उद्देश त्या दिल्लीच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये येण्याचा हाच कुठेतरी फसवा वाटतो. आणि सतत कुठेतरी एक मुखवटा लावून वावरायचं, मी एकदम सामान्य माणूस आहे. आणि हे जसं अनिकेतजी म्हणाले की सुरुवातीला तर त्यांनी म्हटलं होतं की मी भाड्याच्या घरात राहतोय मुंबईला, आपलं सॉरी दिल्लीला एक मुख्यमंत्र्यांचं अगदी छोटस घर असेल, हे असेल, आणि नंतर मग तो बंगल्याचं ते सगळं प्रकरण बाहेर आलं. हे जे ना, म्हणजे केजरीवालांचं एक व्यक्तिमत्व जर पाहिलं तर मौके पे चौका मारणारा एक चांगला व्यवस्थापकीय कौशल्य असलेला नेता आहे. म्हणजे मी जे त्यांच्या एकंदर याचं राजकारणाचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर, आणि कॉर्पोरेट राजकारण आहे ज्या पद्धतीने कॉर्पोरेट्सला सोबत घेऊन किंवा एनजीओ ज्या पद्धतीने करतात ना, एनजीओचा ठरलेला कार्यक्रम असतो की मला अमुक ठिकाणी असं असं करायचं आहे, त्याच्यातून मला हे आउटपुट मिळणार आहे, मला या पद्धतीने लोकांसमोर अहवाल सादर करायचा आहे किंवा सरकारसमोर अहवाल द्यायचा आहे. हे जे सगळं ठरलेलं जे असतं त्या ठरलेल्या याच्यानुसार त्यांचं ते सगळं राजकारण आहे. आताचा सुद्धा हा जो सगळा प्रकार आहे की इलेक्टोरल बॉन्डची चौकशी लावू, त्याच्यानंतर आम्ही निवडून आलो तर इंडिया आघाडी निवडून आली तर 24 तासात इलेक्टोरल बॉन्डची चौकशी करू, किंवा मला जर जेलमध्ये जाण्यापासून वाचवायचं असेल तर याला आघाडीला मतदान करा वगैरे, हे सगळं जे आव्हान आहे हे आता उद्याच्या मतदानाचं सगळं समोर ठेवून आणि त्यांनी त्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. हे मतदान आटोपल्यानंतरचा त्यांचा मुद्दा काहीतरी वेगळा असेल शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी. म्हणजे हे सगळं जे आहे, आणि त्याच्यात ते स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये ते बोलायला पण तयार नाही. म्हणजे एकीकडे पंतप्रधानांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सगळं आरोप करायचे किंवा भाजपवर किंवा इतर सगळ्या पक्षांवर इलेक्टोरल बॉन्डसाठी म्हणून आरोप करायचे, आणि दुसरीकडे आपल्याच सहकाऱ्यांनी केलेला जो काही भ्रष्टाचार आहे किंवा जे आरोप होतात आहे त्या आरोपांवर समाधानकारक कुठेही उत्तर द्यायचं नाही. अशा पद्धतीचं जे एक राजकारण आहे ते मला नाही वाटत की काही फार दिल्लीमध्ये त्याचा इफेक्ट आता होईल या लोकसभेच्या दृष्टीने. एक सांगू इच्छिते की दिल्लीतल्या सगळ्या पत्रकारांनी जे अगदी ठामपणे सांगितलंय की जनलोकपाल ही जी चळवळ होती ती मुळात केजरीवाल यांनी सिग्नेचर कॅम्पेन पासून सुरुवात करायचं ठरवलं होतं. त्यानंतर काही वेळा असं होतं की माध्यमांकडून काही ज्या गोष्टी घडतात आणि माध्यमांमध्ये नकळतपणे कोणाचे ना कोणाचे एनजीओचे वगैरे सल्लागार असतात, तसा सल्ला माध्यमांनी केजरीवालांना दिला की तुम्ही जर सिग्नेचर कॅम्पेन केलं तर त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, आम्ही छोटी बातमी करण्यापलीकडे काही करू शकणार नाही. जर या चळवळीसाठी कुठला तरी एक राष्ट्रव्यापी असा किंवा सर्वमान्य असा चेहरा जर असेल आणि तुम्ही मोठं काही करणार असाल तर ते आंदोलन करणार असाल तर त्याला जास्त चांगलं आम्ही माध्यम म्हणून कव्हरेज देऊ शकतो. म्हणजे तेव्हा कोणाला कधी कल्पनाही आली नव्हती की हे प्रकरण इतकं वाढेल. त्यानंतर केजरीवालांनी पुन्हा त्या पत्रकारांना, संपादकांना फोन केला, बरेच मोठे पत्रकार आहेत, की अण्णा हजारे आमच्यासाठी उपोषणाला बसायला तयार आहेत, आणि पत्रकारांनी सल्ला दिला की त्यांना आळंदी किंवा पुण्यात नको तर दिल्लीत बसवा यावेळी आंदोलनाला.
म्हणजे अशी ती तिथून सुरुवात झाली, अशी ती स्ट्रॅटेजी झाली. आणि त्यानंतर सगळं जे झालं ते आपण बघतो आहोत. आता यामधून गंमत अशी झाली की केजरीवालांबरोबर इथे आपण बघितलं किरण बेदी होत्या, काही निवृत्त सेनाधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर होते, व्ही के सिंग मला वाटतं होते. नंतर अनेक लोक त्यांच्या आंदोलनामध्ये जोडले गेले आणि त्यानंतर जी एक मुवमेंट सुरू झाली त्यातून बाहेर पडायला सुद्धा लगेच लोक लागले, कारण त्यांचा कुठेतरी जशी सत्ता हातात आली तसा त्यांचा मोहभंग ज्याला म्हणतो तो झाला आणि एकेकाने बाहेर पडायला सुरुवात केली. मग मयंक गांधी असतील, कुमार विश्वास असतील, प्रशांत भूषण आणि दूर झाले. म्हणजे सगळे दूर झाले. फक्त हे बाकीचे सगळे जे लोक आहेत, किरण बेदी पासून विश्वास पर्यंत ते सगळे भाजपत गेले, सन्मानाने दूर झाले. व्ही के सिंग पण भाजपत गेले आणि मंत्री झाले. बरोबर बरोबर. किरण बेदी ह्या भाजपत गेल्या आणि राज्यपाल झाले. म्हणजे भाजपचा कडे जाण्याचा कल कुठेतरी त्याच्यात दिसला. मला दुसरं काय झालं की केजरीवाल सोडवण्यासारखी चळवळ. विशाल 2 मिनिटं. केजरीवाल एक हुशारग्रस्त आहे आणि त्यांनी त्यांचं राजकारण हे का निराळ्या पद्धतीनं केलं. त्यांनी चळवळीचा एक प्लॅटफॉर्म वापरून त्यांचं नेतृत्व उभं राहिलं असं आपण नक्की म्हणू शकतो. परंतु त्यानंतर आम आदमी पक्षानं दिल्लीत जे काम केलं, त्यांनी पाणी आणि वीज या 2 गोष्टी, म्हणजे केजरीवालांनी त्या आंदोलनाच्या काळामध्ये 12-13 मध्ये 11-12 मध्ये स्वतः जाऊन म्हणजे जास्त बिलं येतात म्हणून वीज कापली किंवा कापलेली वीज पुन्हा जोडली. म्हणजे बोर्डाने कापलेले दिल्ली महापालिकेच्या किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापली, ती जाऊन जोडली. अशा प्रकारे आंदोलन त्यांनी केलं. त्याला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला. ते सत्तेवर आल्यानंतर त्यांना आपण बघितलं की त्यांनी 70-80% जागा घेऊन ते पहिल्याच याच्यात निवडून आले. ते सरकार चालवू शकत नाही असं म्हणलं त्यांनी राजीनामा दिला, पुन्हा निवडणूक घेतली. त्यात ते आणखीन जास्त जागा, आता 90% जागा ते घेऊन विजय झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला होता, परंतु आता इथेही आम आदमी पक्षानं वर्चस्व स्थापन केलेलं. त्यामुळे दिल्लीतील सर्वसामान्य जनता ही त्यांच्या राज्य कारभारावरती खुश आहे आपल्याला नक्की म्हणावं लागेल. त्यांनी आरोग्य आणि शिक्षण याच्यामध्ये खूप चांगलं काम केलंय. अर्थात दिल्लीचं बजेट हे सर्व केंद्र सरकारच्या येणाऱ्या निधीवरती जास्त अवलंबून असतं. त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि त्यांनी ते सगळं वाढवलं. त्याचबरोबर त्यांनी एक आंदोलन म्हणजे विरोधी पक्षामध्ये एक मोठं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं दिल्लीवरती कसा केंद्र सरकार अन्याय करतोय, कसं केंद्र सरकार आम्हाला दाबतंय अशी भूमिका सातत्याने घेतली. खरं तर दिल्लीमध्ये काँग्रेसचं मोठं काम होतं. काँग्रेसकडे सत्ता अनेक वर्ष होती. त्या सर्व विरोधाला डावलून दिल्लीतल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांना डावलून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्या निवडणुकीत देखील युती करणं भाग पाडलं. त्याच्याबरोबर काँग्रेसचे अनेक नेते बाहेर पडले. त्यामुळे आता खरं असं आहे की 3 जागावरती काँग्रेस लढते आणि 4 जागावरती आम आदमी पार्टी लढते. या सर्व जागा ते मागच्या 2 निवडणुकीत हरलेले आहेत. 7ही जागा ह्या भारतीय जनता पक्षाने 14 आणि 19 मोठ्या फरकाने जिंकल्या. त्यामुळे लोकसभेचं गणित तिथे वेगळं आहे आणि राज्यातील निवडणुकीचं गणित आणि स्थानिक निवडणुकीचं गणित परत वेगळं आहे. त्यामुळे या आरोपामुळे किंवा ते तुरुंगात गेले त्यामुळे संपेल असं आपल्याला अजिबात म्हणता येणार. अनिकेतजी, दुसरं कसं आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या विकासाच्या आहेत या दिल्ली सारख्या एका छोट्या राज्यामध्ये हे शक्य आहे एखाद्या सरकारला. एकतर यांनी काय केलं की शत्रू एक तयार करून ठेवलेला आहे केंद्र सरकार म्हणून. म्हणजे जे काही अपयश आहे ते केंद्र सरकारमुळे आहे आणि जे काही यश आहे ते आमचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर ते एक नरेटिव्ह सेट केलेलं आहे. लोकांना जे पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जी अपेक्षा असते की एक चांगलं आरोग्याचं मिळावं, शिक्षण मिळावं, विजेची जी त्यांनी मला वाटतं एक लिमिट दिलेली आहे विजेच्या युनिट्सच्या संदर्भामध्ये की इतक्या युनिट्स पेक्षा जर खाली वीज असेल तर ती मोफत आणि मग नंतर मग त्याचे रेट्स असे केलेले. ते छोट्या राज्यामध्ये शक्य आहे. आणि दुसरं एक कसं आहे की उत्तर पाहून गणित सोडवण्यासारखा हा प्रकार आहे की आपल्याला काय पाहिजे आहे ते ठरवायचं आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीने राजकारण करायचं. म्हणजे काही घटना घडत असताना आपल्याला त्याच्यातून काय काय मिळू शकेल. म्हणजे जसं आता कोरोनाच्या काळामधलं ते जर याचं बघितलं आपण मद्य धोरणाच्या संदर्भातलं
तर ते त्यांनी इतकं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ते सगळं प्लॅन केलेलं आहे. म्हणजे ते आता त्यांनी केलं, त्याच्यामध्ये ते गुन्हेगार आहेत नाही आहेत हा भाग सगळा हे कोर्ट ठरवेल. पण ते ज्या पद्धतीने सगळं ते मध्य धोरण आखल्या गेलं ना दिल्लीचं, हे जर पाहिलं तर आश्चर्य वाटते की एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण गोंधळात असताना एवढ्या अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग होत आहे. म्हणजे कोणीतरी तर करतच आहे ना ते, ज्या पद्धतीने ते सगळं मध्य धोरण ठरवण्यात. जे आरोप आहेत खास करून ईडीचे की मध्य धोरणाच्या द्वारे मिळालेला जो काळा पैसा आहे त्यातून तो पैसा त्यांनी दिल्ली गोव्याच्या निवडणुकीत वापरला, तर त्याबद्दल काही पंजाबमध्ये वापरला, गोव्यात वापरला. आणि गोव्यामध्ये केजरीवालांनी खूप मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षण करताना कॅशनी पैसे दिले जात होते, याबद्दल हे अगदी उघड झालेलं आहेच. याशिवाय आपण जर केजरीवालांचा एकंदर प्रवास बघितला तर त्यांचे जे जे सहकारी त्यांच्या खूप जवळचे होते त्या सगळ्या सहकाऱ्यांनी नंतर म्हणजे मयंक गांधींनी एक अप अँड डाऊन असं पुस्तकच लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सगळं एकंदरच केजरीवाल हा त्यांचा दिसणारा चेहरा एक कसा आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना ते किती एक ज्याला ऑटोक्रॅटिक पद्धतीने काम करतात हे उघड करणार आहे. कुमार विश्वास त्यांच्याबद्दल खुलेपणाने बोलतात. आशुतोष नावाचा जो एक पत्रकार होता तो त्यांच्यासोबत गेलेले होते पत्रकार, ते पण बाहेर. म्हणजे एकंदर आपण जर बघितलं की केजरीवाल यांच्या जवळ गेलेली माणसं जी त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होती, शाजी आईबी बाहेर जी सत्तेत सहभागी होती, त्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचे असे काही विपरीत अनुभव आले की त्यातनं त्यांना बाहेर पडावं लागलं. आणि अगदी ताजं प्रकरण जे आहे ते स्वाती मालिवालचं, त्यांच्यावर आपण विस्ताराने बोलणं गरजेचं यासाठी आहे की स्वाती मालिवाल यांनी एक भूमिका घेतली की मी लाखो महिला, जवळपास 1.5 लाख चरणी एक आकडेवारी एका अलीकडच्या मुलाखतीत दिली, एवढ्या महिलांना मी न्याय मिळवून दिला. आणि माझ्यासोबत जो प्रकार झालेला आहे तो त्यावर विभव कुमार याच्याबरोबर ते लखनौला दिसले आणि त्यानंतर स्वाती मालिवाल यांनी सांगितलं की मी निर्णय घेतला, कारण हे प्रकरण शक्यतो पोलिसांपर्यंत जाऊ नये, तक्रार त्यांनी दाखल करू नये, अशी सगळी भूमिका होती. स्वाती मालिवाल यांनी आता अलीकडे असं सांगितलेलं आहे की माझ्यावरती राज्यसभेची जागा सोड यासाठी दबाव आला होता. मी 13 तारखेला त्यांना भेटायला जी गेली त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी, तेव्हा केजरीवाल हे आतमध्ये होते आणि मला हॉलमध्ये बसवण्यात आलं आणि तिकडे हा विभव कुमार आला आणि त्याने धडाधड म्हणजे अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली आणि माझ्या थोडीत मारल्या, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री निवासामधूनच पोलिसांना फोन केला होता, दिल्ली पोलिसांना आपली फोनवरती तक्रार दिली होती. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्यक्ष या आणि तक्रार दाखल करा. तशी तक्रार त्यांनी आता कालांतराने केलेली आहे. त्या सगळ्यामध्ये असं एक चित्र दिसलेलं आहे की केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका करण्यामध्ये अभिषेक मनु संघवी हे प्रमुख होते आणि त्यांची राज्यसभाची जागा ही काँग्रेस त्यांना देऊ शकलेली नव्हती, ते मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती केजरीवाल यांच्या वतीनं त्यांच्या लोकांनी म्हणा किंवा कोणी अन्य असं सांगितलं जातं की त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. हे पाठवण्यासाठी जागा रिक्त करणं गरजेचं होतं, त्यासाठी यांच्यावर दबाव होता असं तर त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे हे एक चांगल्या राजकारणाचं लक्षण नाहीये किंवा चांगल्या पद्धतीनं वागणाऱ्या व्यक्तीचं लक्षण नाहीये. हे दिल्लीच्या जनतेसमोर आलेलं आहे. केजरीवाल यांची दुसरी म्हणजे त्यांच्या यशाची बाजू आपण जर म्हटलं तर शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा, राष्ट्रीय पक्ष हा दर्जा गेला आणि ह्यांना मिळाला कारण ह्यांनी पंजाबमध्ये सरकार आणलं, दिल्लीमध्ये सरकार आणलं आणि गोव्यामध्ये चांगल्या पद्धतीने जागा त्यांनी घेतल्या, गुजरातमध्ये त्यांनी चांगली लढत दिली. त्यामुळे काँग्रेसला आज त्यांची गरज वाटते आणि काँग्रेसला असं वाटतं की केजरीवाल जर आपल्यासोबत असतील. पण केजरीवाल यांचं आणखी एक गंमत म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला देखील एक आव्हान दिलं आणि दिल्लीमध्ये ते हनुमान भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. हनुमान चालीसाचा जप करतात, त्या हनुमान मंदिरात जाऊन, दिल्लीचं प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे तिथे जाऊन पूजा अर्चा करतात. त्यामुळे हे एक वेगळ्याच पद्धतीचं राजकीय रसायन केजरीवाल तयार करून पाहतात. एकाच वेळेला ते भ्रष्टाचाराच्या आरोपात देखील सापडतात, दुसऱ्याच वेळेला ते सामान्य माणसाबरोबर आपण आहोत
असं दाखवतात आणि अनेक राज्यात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांना तुम्हाला इग्नोर करून चालणार नाही. पुढच्या काळात देखील ते राजकारणात राहणार आणि भाजप आणि काँग्रेसला देखील एकाच वेळेला ते टक्कर देऊ शकतात. आम आदमी पक्षाचं महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांना सूर गवसलेला नाहीये. त्यांचे प्रयत्न खूप जोरदार सुरू होते मध्यंतरीच्या काळामध्ये, पण त्यांना फक्त महाराष्ट्रात सूर नाही गवसला त्यांना, म्हणजे किंवा एक चांगला जर नेतृत्व मिळायला पाहिजे ते नेतृत्व मिळालं नाही. त्याच्या मागे मला असं वाटतं की यांनी अण्णा हजारेंना जे कॉर्नर केलं ना, यांना सत्तेमध्ये यश मिळाल्यानंतर किंवा यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने अण्णा हजारेंना यांनी बाजूला केलं त्याचा पण परिणाम असावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये. अगदी बरोबर आहे. तर केजरीवाल यांना एकीकडे एकानंतर एक राज्यामध्ये आणि खास करून ती छोटी राज्य शक्यतो निवडतात की जिथे गुजरातमध्ये लढाई देणं एक असं होतं की नरेंद्र मोदींच्या राज्यात जाऊन मी काहीतरी लढवलं होते. पण गुजरातमध्ये गंमत कशी झाली की गुजरातमध्ये सुद्धा मोफत वीज देईल असं एक त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलं तर सरप्लस वीज आहे आणि म्हणजे सोलार एनर्जी जी आहे ती तिथे मोठ्या प्रमाणावर आणि तिथे अनेक लोक असे आहेत की जे ग्रीडला वीज विकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीचं हे जे मोफत विजेचं जे कार्ड होतं ते गुजरातमध्ये चालणं शक्य नव्हतं किंवा प्रत्येक राज्याचं आपली एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं ते त्यांना गुजरातमध्ये लक्षात आलं नाही कदाचित. पण आता गोव्यातही त्यांचं जमू शकतो. गोव्यातही मोठी फाईट दिली आणि आपण पर्याय आहोत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली भाजपला, पण ते तिथे करू शकले नाही. पंजाबमध्ये ते करू शकले याचं कारण पंजाब मधली राजकीय स्थिती ही त्यांना अतिशय अनुकूल होती. ते दिल्लीतलं राज्य असल्यामुळे पंजाबी लोकांना मोठ्या प्रमाणात त्याची माहिती होती ते कशा पद्धतीने काम करतात आणि पंजाबमध्ये अकाली दल, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या सर्वांना जनतेने एकदा आजमावून पाहिलेलं आहे, संधी मिळालेली आहे आणि हे काय कामात येणार असं जनतेचं मत झालेलं असू शकतं. त्याच्यात केजरीवाल हे उभे राहिले एक पर्याय म्हणून. हा एक चांगला पर्याय लोकांना वाटला आणि त्यांनी त्याला निवडलं असं आपल्याला नक्की म्हणता येईल. ते गुजरातमध्ये होऊ शकलं नाही, गोव्यामध्ये होऊ शकलं नाही, मध्य प्रदेशमध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या तिथे त्याला जमलं नाही. अन्य उत्तरेतल्या राज्यामध्ये ते गेले होते हिमाचल प्रदेश पासून, तिथे कुठेही त्यांची डाळ शिजली नाही. आता देखील ते लोकसभेला फक्त 22 जागा, तर देखील पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसवर युती केलेली नाही. दिल्लीमध्ये 4 जागा. अशा प्रकारे ते आता निवडणुका लढत आहेत. अगदी बरोबर आहे. आणि केजरीवालांचं कसं झालंय की केजरीवाल हे एक जे राजकारण दिल्लीमध्ये केलं आणि ते निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की एक पर्यायी चेहरा, प्रस्थापित राजकीय पक्षांना एक पर्यायी व्यवस्था म्हणून जनतेने अतिशय आशावादाने केजरीवाल यांच्या राजकारणाकडे बघितलेलं होतं. म्हणजे जे उच्च मध्यमवर्गीय ज्यांना व्हाईट कॉलर असं म्हणता येईल आणि मला आठवतं की त्या जेव्हा त्यांनी चळवळ जनलोकपालाची केली, आंदोलन जेव्हा केलं तेव्हा सगळ्या व्यवसायातले सगळ्या वयोगटातले लोक तिथे सामील झालेले होते. कारण एक प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय म्हणून एक चांगलं सक्षम नेतृत्व त्यातून येतं हे बघितलं. जे परदेशात गेलेली खास करून भारतीय मुलं आहेत जी शिकतात त्यांना सुद्धा केजरीवाल निवडून आल्यानंतर त्यांचं जर आपण तेव्हाच्या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या तर अतिशय आनंद झालेला होता. अक्षरशः हिरो होते. तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांनाही वाटत होतं की म्हणजे पहिल्या वेळी आठवत असेल की पहिल्यांदा जेव्हा केजरीवाल निवडून आले 8 जागांचा कमी होत्या भाजपाला सुद्धा तेव्हा आणि त्यांनी कुठेही घोडाबाजार झाला नाही कारण सगळ्यांना कुठेतरी वचक असलेली व्यवस्था आहे असं वाटत होतं. या सगळ्यातून एक चांगलं नेतृत्व उभं राहिलं असतं आणि एक चांगला पर्याय जनतेसमोर जो अन्य राज्यांमध्ये सुद्धा उभं राहिला असतं ती एक आशा निर्माण झालेली होती. कारण मला आठवतं की मी त्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुका कव्हर करायला गेले होते आणि तिथे बीपॅक म्हणजे बँगलोर पीपल्स ऍक्शन कमिटी असा एक पर्यायी एक उभं राहिलेलं होतं. अर्थात त्यांनी खूप कमी तिथे लोक उभे केले होते, 27-28 लोक उभे केले होते, त्यापैकी कोणी निवडून आलं नाही हा भाग आलाही का. पण त्यामध्ये मोहनदास पैन सारखे, किरण शॉ मुजुमदारांसारखे सगळे लोक त्या याच्यामध्ये सहभागी झाले होते. पाठिंबा होता, अक्षरशः पाठबळ देत होते. कारण त्याला कारण होतं की केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता आणलेली होती, निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी झालेले होते आणि एक उत्तम पर्याय जनतेसमोर उभा राहू शकतो असं वाटत होतं. आता एकंदर जे सगळं केजरीवालांचं राजकारण, त्यांच्यापासून बाहेर पडलेले सगळे त्यांचे सहकारी जुने, त्यांच्यावर होत असलेले आरोप, त्यांच्या विरुद्धचे खटले आणि अजूनही एक गंभीर आरोप जो अर्थात भारतीय जनता पक्षाकडनं केला जातोय. त्यामुळे तो आरोप फक्त आपण सांगूया की ह्याला बाहेरच्या देशांमधून
फंडिंग आहे अशा स्वरूपाचा आरोप आहे. तो आरोप त्यांच्यावर होतोय. या सगळ्या ह्याच्यावर हा आरोप भाजपने केलेला असला तरी काँग्रेसने देखील अशा प्रकारे पंजाब निवडणुकीच्या वेळेला त्यांच्यावर तो आरोप केला की खालिस्तानांकडून आणि कॅनडामधून हे पैसे आणतायत अशा प्रकारचा आरोप केलेला होता. म्हणजे एकंदर हे राजकारण जे उभं राहिलं, केजरीवालांचं नेतृत्व जे उभं राहिलं, त्यामध्ये त्यांच्यापासून दूर होत असणारे सहकारी आणि त्यांच्याबद्दल वारंवार उभं राहणारा प्रश्नचिन्ह, या सगळ्यामुळे त्यांचं पुढे राजकीय भवितव्य काय असेल हा भाग आलाही का. दिल्लीत ते कदाचित पुन्हा म्हणजे निवडूनही येतील. दिल्लीची जनतेचं जर आपण बघितलं तर दिल्लीची जनता विधानसभेमध्ये वेगळं मतदान करते आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये काय असू शकतं ते वेगळं मतदान करते. असं ट्रेंड आपण यापूर्वी बघितलं की केजरीवालांना एवढं प्रचंड बहुमत दिलेलं असताना गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये सगळ्याच्या सगळ्या दिल्लीतल्या जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या, चांगल्या फरकाने जिंकलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आताची निवडणूक जी आहे ती आणि मग नंतर येऊ घातलेली दिल्लीची निवडणूक कशी असेल. आता उद्याच दिल्लीमध्ये मतदान आहे आणि त्या ठिकाणी आत्ताचं वातावरण असं आहे की केजरीवाल यांचा त्यांच्यावरती झालेले आरोप किंवा त्यांच्यामध्ये आता ही विशेषतः मालीवाल प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक हे कदाचित दूर झाले असण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. काँग्रेसमध्ये आणि त्यांच्यामध्ये मनमिलाव अजिबात झालेला नाहीये. काँग्रेसचे लोक पूर्णपणे त्यांच्या विरोधात काम करतायत असं दिल्लीतलं चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये असलेला होल्ड किंवा तिथे लोकसभेच्या बाबतीत विशेषतः आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ही निवडणूक केजरीवाल यांना नक्कीच जड जाणार आहे, गेलेलीच असणार आहे. आता प्रत्यक्ष निकालामध्ये काय होईल हे आपल्याला पुढे दिसेल. पुढच्या निवडणुकीमध्ये केजरीवाल राहतील की नाही तर नक्की राहतील. केजरीवाल यांचं पटकन ते मावळतील अशा प्रकारची शक्यता नाही. परंतु मोदींना पर्याय म्हणून केजरीवालांचं नेतृत्व असं जे मध्यंतरीच्या काळामध्ये जो प्रयत्न झाला होता किंवा लोकांना असं वाटत होतं तसं मात्र होईल असं आता दिसत नाही. ही शक्यता मावळली आपल्याला नक्की म्हणतात. विशाल, तुम्ही काय म्हणताय शेवट या सगळ्या याच्यामध्ये? आता या निवडणुकीमध्येच त्यांचा फैसला जो काही आहे तो म्हणजे दिल्लीच्या जनतेकडूनच तो फैसला समोर येईल. आणि ज्या पद्धतीने केजरीवाल म्हणतात आहे की मला जेल किंवा सत्ता बदल या दोन पैकी दिल्लीची जनताच ठरवेल की केजरीवालांचं स्थान कुठे आहे. दुसरा विषय त्याच्यामध्ये एक असा आहे की ज्या पद्धतीने ते सगळं आरोप आणि हे करतात आहे त्यातला एक खलिस्तानकडून येणार म्हणजे खलिस्तानवाद्यांकडून येणारं फंडिंग हा जो आरोप आहे हा अतिशय मोठा, गंभीर आणि खूप म्हणजे अतिशय गांभीर्याने घ्यावा सरकारने अशा पद्धतीचा आरोप आहे. तो तसा घेतलाही जाईल कदाचित येणाऱ्या काळामध्ये. कारण बरेचसे सहकारी जे केजरीवालांचे दूर झाले त्यामागचा हा एक खरा म्हणजे हे खरं कारण त्यामागचं आहे बऱ्यापैकी. म्हणजे राजकीय त्यांचे मतभेद हा विषय वेगळा, पण काही गोष्टी ज्या त्यांना पटलेल्या नाहीत किंवा अशा पद्धतीने जे सुरू आहे तर तो एक आहे. दिल्ली आणि पंजाब या सगळ्या याच्यामध्ये खलिस्तानवाद्यांचा धुमाकूळ त्या काळामध्ये अनेकांनी अनुभवलेला आहे. आपणही ते म्हणजे वाचलेलं आहे त्यावेळेचं ते सगळं तो दहशतवाद आणि ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तर काय म्हणजे दिल्ली किंवा पंजाबचा जो मतदार आहे तो त्यांना काही माफ करणार नाही. आणि इलेक्टोरल बॉन्ड्सचे काही आकडे आता मी अनिकेतजी बोलत असताना पाहिले. इलेक्टोरल बॉन्ड्सचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2022 मध्ये 54,40,00,000 रुपये 10 डोनर्स कडून आम आदमी पक्षाला मिळालेले आहेत. म्हणजे 3 महिन्यामध्ये 54 कोटी रुपये. त्याच्यामधला तो जो ट्रान्सवे एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्याच्यानंतर अवीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, बजाज ऑटो वगैरे हे सगळे या कंपन्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने ते सगळे ओरडची केली जाते की ती ओरड करण्यामध्ये म्हणजे हे नाही. कारण हे सगळे आकडे जे आहेत ते पब्लिक डोमेन मध्ये सगळीकडे आहेत अवेलेबल. त्याच्यामुळे आणि दिल्लीतला जो मतदार आहे तो ते सगळं बघून आहे. त्याच्यामुळे जसं आपण म्हटलं की लोकसभेला वेगळा मूड असतो दिल्लीतला आणि विधानसभेला वेगळा असू शकतो, तर ते कदाचित आपल्याला उद्याच्या मतदानामध्ये जाणवेल. तर अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत होतो आणि स्वाती मालीवाल हे जे प्रकरण ते सशर्त जामिनावर, अंतरिम जामिनावर, म्हणजे त्याला नियमित जामीन असं म्हणता येईल, अंतरिम जामिनावर ते बाहेर असताना त्याच्याही काही अटी शर्तींचा भंग त्यांनी आपल्या प्रचाराच्या वेळी केलेला आहे. या सगळ्याचा न्यायालय कशी दखल घेतं? दिल्लीची जनता
यावेळी मतपेटीमधून आपला कौल कोणाला देते यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. त्यावर बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि दिल्लीच्या जनतेला काय किती भावलंय, काय किती रुचलंय आणि भविष्यात काय लिहून ठेवलंय आम आदमी पार्टीच्या, हेही बरंचसं स्पष्ट होणार आहे. 4 जूनला आपल्याला ते सगळ्यांना कळणारच आहे. अनिकेतजी आणि विशालजी, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.